नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण माखलीची एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. अगदी तुम्ही ना बोटं चाटून पुसून खाल अशी ही आपली रेसिपी होणार आहे. त्यासाठी इथे बघा मी माखल्या घेतलेल्या आहेत. तर आता या माखल्या कशा साफ करायच्या आहेत त्या पहिल्या मी तुम्हाला दाखवते. आता माखली ही साफ करणं आहे सोपं एकदम, पण त्याच्यामध्ये ना एक ना काळं काळं असं असतं, ते व्यवस्थित आपल्याला काढायचं असतं. हे बघा इथे असं काळं आहे, हे जर फुटलं ना तर पूर्ण सर्व काळं होतं. त्यासाठी हे ना आपल्याला व्यवस्थित असं काढावं लागतं. बघा असं अलगद काढायचं असतं एकदम. हा भाग आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. बघा एकदम काळं काळं त्याचं पाणी होतं, त्यासाठी असं काढायचं आपल्याला. बघा त्याच्यानंतर ना हे बघा हा भाग याच्या आतमध्ये पण घाण असते. बघा अशी कडक कडक असते, हे सुद्धा आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याची जी वरची स्किन आहे ना ती सुद्धा आपल्याला अशी काढून घ्यायची. ही बघा अशी पटकन निघते ही, पण अशी व्यवस्थित अशी आपल्याला काढून घ्यायची आहे. पटकन निघते ही. आता ही आपण व्यवस्थित अशी काढून घेणार आहोत. आणि आज आपण कुकरमध्ये ही माखलीची रेसिपी बनवणार आहोत. तर तुम्ही नक्की पूर्ण बघा, एकदम मस्त होते एकदम आणि झटपट पण होते. बघा इथं आपण असं काढून घेतले, पूर्ण सफेद सफेद झालेले आहे. बघा तर अशा प्रकारे ना सर्व माखल्या मी अशा आता साफ करून घेणार आहे. तर हे बघा इथे सर्व माखल्या मी साफ करून घेतले, तुम्ही पाहू शकता. मस्त अशा स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेत. आता या मी कट करून घेणार आहे. तर बघा इथे आपण माखल्या सर्व बघा अशा कट करून घेतलेल्या आहेत. थोड्या मोठ्याच करायच्या, कारण की शिजल्यानंतर त्या थोड्या बारीक होतात त्यासाठी. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी आता घेणार आहे 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ. हे बघा असं आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडीशी आपल्या याच्यामध्ये हळद सुद्धा घालून घ्यायची आहे. बघा आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे, पण मस्त होते एकदम. व्यवस्थित मीठ आपल्याला पूर्णपणे माखलीला लावून घ्यायचं आहे. हे बघा इथे व्यवस्थित आपण आता हे लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कुकर घ्यायचा आहे. तर मी इथे एक छोटा कुकर घेतलेला आहे. आता कुकरमध्ये आपल्याला सर्व माखल्या आहेत ते अशा घालून घ्यायच्या आहेत. सर्व आपण इथे माखल्या इथे कुकरमध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता माखलीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतंच, पण आपण थोडंसं अगदी याच्यामध्ये पाणी घालणार, कारण की आपण हे कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी. आता झाकण लावून हे आपल्याला आता शिजवून घ्यायचे. आपण इथे कुकर ठेवलेले आहे गॅसवर. आता आपण याच्यात 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आपल्या माखल्या इथे शिजत आहेत, तो पण आपण दुसरी तयारी करूया. तर इथे आपण घेतले आहे टोमॅटो, आलं, लसूण, त्यानंतर कांदा, त्यानंतर कोथिंबीर आणि इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं. हे बघा आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा इथे मिक्सरमधून फिरून घेतले, पाहू शकता एकदम बारीक असं इथे आपण वाटून घेतलेलं आहे. इथे पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला एक 2-3 मिनिटं ना छान असं परतून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पूर्णपणे ना छान असं हे शिजवून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटं इथे आपली झालेली आहेत. आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत.
आधी आपण हळद याच्यामध्ये घातलेलीच आहे, आता अगदी थोडीशी घातली ते मी इथे. त्यानंतर थोडंसं हिंग, त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1 चमचा इतकी मिरची पावडर, त्यानंतर आपला घरगुती मसाला. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घालू शकता. इथे मी 3 चमचे घरगुती मसाला घातलेला आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हे मसाले सुद्धा आपल्या 1-2-3 मिनिटं ना छान असे याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले सुद्धा छान असे याच्यामध्ये शिजले जातात आणि कुठे वास वगैरे येत नाही. त्यासाठी हे सुद्धा आपण शिजवून घेणार आहोत. 3-4 मिनिटं झाले, तुम्ही पाहू शकता मस्त असं शिजलेलं आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता आपण ज्या माकल्या शिजून घेतल्या आहेत त्या आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या. एकदम व्यवस्थित अशा या माकल्या शिजलेल्या आहेत आपल्या. आता आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत. आता इथे माकल्या या शिजलेल्याच आहेत, पण आता जे व्यवस्थित मसाले वगैरे व्यवस्थित याच्यामध्ये माकलीमध्ये गेले पाहिजेत, त्यासाठी आपण पुन्हा 5-7 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत. तर बघा इथे आपण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. माकली शिजताना आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं, आता पुन्हा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला घालायचा आहे. आता पुन्हा मिक्स करून घेऊया आपण. बघा छान असं आपल्या इथं झालेलं आहे. आता गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि आपण 5-7 मिनिटं छान असं हे शिजवून घेणार आहोत. 5-7 मिनिटं झाले, आपण चेक करूया. मस्त वास येतो, एकदम मस्तच वास सुटलेला आहे. तुम्ही पाहू शकता तर्री पण छान आलेली आहे आणि कलर सुद्धा मस्त असा आलेला आहे. हे बघा. आता तुम्हाला जाड पातळ जसं हवं तसं तुम्ही ते करू शकता, पण मला असं एक जाडसरच करायचं आहे एकदम. हे बघा मस्त झालेलं आहे एकदम इथे आपलं. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे, कारण की नंतर थंड झाल्यानंतर हे थोडंसं एकदम घट्टसर होणारच आहे. त्यासाठी आता आपण बंद करणार आहोत गॅस. तर इथे आपला पाहू शकता तुम्ही मस्त अशी माकलीची रेसिपी ते तयार झालेली आहे. तर तुम्ही याला माकली मसाला सुद्धा म्हणू शकता किंवा सुक्की माकली सुद्धा म्हणू शकता. एकदम भारी झालेली आहे ही. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.